जुईनगरच्या खेळाचं मैदान आता नवी मुंबई महापालिकेकडून रद्द करण्यात आले। मैदान रद्द केल्याने शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थ आक्रमक झालेत। स्थानिकांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता। विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण पडलं असतानाही नंतर हे आरक्षण करता रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत। मैदानाचं आरक्षण टाकावं या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी मनपावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला। यावेळी पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चाही करण्यात आली। यानंतर पालिका प्रशासनानं तात्पुरतं आश्वासन दिले। मात्र जर निर्णय नाही घेतला तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिला। या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। जुईनगर आणि शिरवणे येथील जे खेळाचे मैदान आहे ते मैदान कुठेतरी भूखंड जो महापालिकेने रद्द केलेला आहे आणि त्यामुळे जे खेळाडू आहेत ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले होते। सध्या आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत। सर, पालिकेसोबत चर्चा करण्यात आलेली आहे, नेमका काय तोडगा निघाला? नवी मुंबई महानगरपालिकेकडून जेव्हा त्या ठिकाणी सूचना हरकती दिल्यानंतर मैदानांचं आरक्षण केलं गेलं, ते रीतसर जनरल बॉडीच्या मार्फत आलेला ठराव आणि त्या माध्यमातून प्रदर्शित झालेला त्या ठिकाणचा नकाशा आणि त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये मैदानासाठी आरक्षण ठेवलं होतं। परंतु काही ती अंतिम मंजुरी शासनाकडे पाठवल्यानंतर शासनाकडे नंतर ह्या लोकांनी महापालिकेनं त्या एखाद्या आपल्या जनहित याचिका करता होता त्याने अतिक्रमण मुक्त करा अशा पद्धतीचा आदेश पारित कोर्टाचा असताना त्यांच्या महापालिकेनं भराव काढण्याचा टेंडर त्या ठिकाणी काढला। परंतु त्यांच्या जेव्हा निदर्शनात आलं की महापालिकेनं ते मैदानासाठी राखून ठेवलेलं तेव्हा त्यांनी टेंडर ताबडतोब स्थगित केलं। आम्ही त्यांना ती बाजू पटवून दिली। मैदानं ही त्या ठिकाणी वर्तमान आणि भविष्यातली गरज आहे, ती राहिली पाहिजेत आणि महापालिकेची ती नैतिक जबाबदारी आहे। रहिवाशांच्या सोयी सुविधा देण्याचं काम हे महापालिकेचं आहे आणि महापालिकेने करावं। महापालिकेनं रद्द केलेलं ते आरक्षण हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी ठेवावं आणि ते त्यांना तत्वतः त्यांनी त्याला मंजुरी दिली की कोर्टामध्ये होल्डिंग पॉइंट होता की नव्हता इथून तर त्या ठिकाणी लागणारी भविष्यातली गरज मैदानांची हा विषय कोर्टामध्ये आणि शासनाकडे ते मांडणार आहेत। हाच आमच्यासाठीचा सध्याचा विजय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।